दुःख आणि अश्रू पुसण्याचं काम शिवसेना करतीये. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेट पासून सगळं दिलंय, सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेला, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले. अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. फोटो लावतात कार्यकर्ते, परंतु त्याच्यावर एवढी टीका. फोटोग्राफरला काय दिसणार? फोटो शिवाय फोटो दिसणार ना. आणि म्हणून काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून. आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली, नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला, त्यांना मदत करायला. काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय. तुम्हाला काय अधिकार आहे? आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम. ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं. मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय, रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक. अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे, हाच आपला आधार आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो, मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन. मी आता डीसीएम आहे, डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधिलकी, सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही. आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना. किती योजना आम्ही केल्या, किती योजना केल्या. या मुंबईमध्ये एंट्री टॅक्स, टोल एंट्री बंद केली. कितीतरी योजना, किती सांगणार, पूर्ण दिवस कमी पडेल. आणि म्हणून एकनाथ शिंदे हात देणारे, दोन्ही हात देणारे आहेत. कधी म्हणाला नाही माझे हात रिकामे आहेत, माझे हात खाली आहेत, कधी नाही बोलला. नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलंय. फक्त माझे 2च हात नाहीत, हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत ना. हात वर करून दाखवा.
हे लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात, हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे, हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर्य आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपर्टीचा नाही. प्रॉपर्टी तर तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घ्या. मला म्हणाले तुम्ही कशावर क्लेम करणार. बोललो बिलकुल कशावरही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 कोटी रुपये तुम्ही दिले. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी दिले. 450 कोटी. 60 ते 70 हजार लोकांचे प्राण वाचवले. कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो. कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली, तिच्या हातात छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय झालं. ती हिंदीत बोलू लागली. म्हणालो क्या हुआ. बोले इसका नाम दुआ है. तो क्या, मला वाटलं प्रॉब्लेम काय तुझा. बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए इसलिए इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. एकनाथ शिंदेने जे दिलं ते या हाताचं या हातालाही कळून दिलं नाही. ती मुस्लिम समाजाची मुलगी होती. कुठेही जात पात धर्म कधी पाहिला नाही. माझ्या हातात काय नाही. असंच माझ्या हातात काय नाही. अरे कधीतरी. आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं. कुठे गेली एवढी माया. लंडनला कुठे गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द. 5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण. आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला. सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे. अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं. आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू. केंद्राने काय दिलं. जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये
इन्कम टॅक्सचे माफ केले, शेतकऱ्यांसाठी हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले, 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण, उत्सव, परंपरा, संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये. आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे, जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय. मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं, त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदी जी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. कधी दिला होता? पी चिदंबरम म्हणाले, जेव्हा पाकिस्तानने 26/11चा हल्ला केला, मुंबई बॉम्बस्फोट केले, तेव्हा परदेशी आंतरराष्ट्रीय दबाव होता, म्हणून आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला नाही. खरं म्हणजे हा देशद्रोह आहे. हा देशाशी केलेला द्रोह आहे. या भारतीय नागरिकांशी केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला, आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ, आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है, हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो
आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता, शेर शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील श्रीकांत गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे? ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही. मगाशी कोणतरी म्हणाला गुलाबराव सावरकरांवर टीका केली. सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचा? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता. दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेसी पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं. ते गाडायचं सोडा, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे तुमचं हिंदुत्व? जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी,
एका खुर्चीसाठी सगळं घालवलं तुम्ही, सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे गटप्रमुख आहेत. गटप्रमुख, गटप्रमुख नाही, गटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जात आहेत? का, कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत, ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची, कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमच्या आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसीपिटी झालेली आहे. ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय, त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण एसआरएचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय एसआरए आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही, भाडंही नाही, काही नाही. पण तो प्रकल्प पुढे जातोय. आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं, मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली. 9 तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे. मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र आपला GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे.
महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार या ठिकाणी हे शासनाचं धोरण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की युपीए सरकार हे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस घातला त्यांनी. 2014च्या पूर्वी बघा 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, अमका घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, सगळे घोटाळे होते. 2014 नंतर बघा प्रधानमंत्री मोदीजींनी सत्ता हाती घेतल्यानंतर सगळे घोटाळेबाज जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले आणि देश पुढे चाललाय. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आलाय, 3ऱ्या नंबरवर येतोय आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही. मी अभिमानाने सांगतो बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो. तुमच्यासारखे 10 जनपदला मुजरे करायला जात नाही. पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो आणि 10 लाख कोटी रुपये जे आले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं? राम मंदिर बांधण्याचं अयोध्येमध्ये बाळासाहेब म्हणाले मला 1 दिवस प्रधानमंत्री बनवा, मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं 370 कलम हटवेन. कोणी हटवलं? त्यांना तुम्ही टीका करताय. अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यावर टीका करताय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम, या झोपडपट्टी विकास 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. माझ्याकडे गृहनिर्माण खातं आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो. तुम्ही एखादरी गिरणी कामगाराला घर दिलं. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12,000 लोकांना घर दिलंय. 1 लाख गिरणी कामगारांना घर आमचं महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली, RSS वर टीका केली. जे RSSचे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाली. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे. 100 वर्षे थोडके वर्ष नाही. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी शिवसेना देखील ज्वलंत हिंदुत्ववादी पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आता आपल्याला एवढंच सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे. नाहीतर मुंबई
जी पुढे जातीये 25 वर्ष मागे जाईल अजून. मुंबईची अधोगती होईल. मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे. 2.5 वर्षात 3 वर्षात जे मुंबईसाठी काम केलं हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत. कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. लोक कामाला महत्व देतात. आणि म्हणून हे सगळं जे काही यश मिळालेलं आहे हे यश हे तुमचं आहे. हे तुमच्या शिवसैनिकांचं आहे. 80 जागा लढवून शिवसेना 60 जागा जिंकले. 60 जागा. इतिहास घडवलाय तुम्ही. आणि म्हणून माझ्या सर्व नेते मंडळी बसली आहे इकडे. तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पण तुम्हाला मी एकच सांगतो. तुम्ही आता एकनाथ शिंदे बनून काम करायचं. एकनाथ शिंदे बनून काम करायचं. आणि जे आपण काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. आज भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली. नंबरवर, लोकप्रियता नंबरवर. अरे त्यांचे तर वरून खाली आले. वरून खाली येताना नंबर लागला. तुम्ही मुख्यमंत्री असताना घरात बसून खालून वर नंबर आला तुमचा. ते विसरला. कुणावर टीका करताना आणि किती वेळा रंग बदलणार. किती वेळा. मला वाटतं अशा प्रकारचा सरडा आयुष्यामध्ये मी कधी बघितला नाही. एवढ्या फास्ट रंग बदलणारा. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामदासभाईंनी जे सांगितलं, गुलाबरावांनी सांगितलं, आता एकच लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचं. आपला भगवा झेंडा या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा. आपापसातले सगळे का असतील नसतील बाजूला ठेवा आणि कामाला लागा. मी पुन्हा एकदा सांगतो की जे मराठवाड्यात, विदर्भात ज्यांच्या आयुष्यात संकट आलंय, जे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या मुली बाळींची जी काही लग्न ठरली असतील या पुराच्या संकटामुळे त्याच्यावर देखील बालट आला असेल. पण मी सांगतो या सर्व जेवढ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरली असतील, मुला मुलींची, त्याचा सर्व जबाबदारी शिवसेना घेईल. आणि पूर्ण त्यांची जबाबदारी शिवसेनेची ही बांधिलकी म्हणून आपण घेतोय. कारण माझ्याकडे 2 हात देणारे आहेत, रिकामे नाही. आणि म्हणून त्याचबरोबर पुढचं वर्ष जे आहे, पुढचं वर्ष हे आदरणीय बाळासाहेबांचं 2026 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्ष शिवसेना हे शताब्दी वर्ष, जन्मशताब्दी वर्ष जोरदारपणे शताब्दी महोत्सव साजरा करेल. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून सगळेजण कामाला लागा. निवडणुका आपल्याला नवीन नाही, पण शेतकरी देखील संकटात आहेत.
त्याला जेवढी जेवढी मदत करता येईल. सरकार तर उद्या आमची बैठक आहे मुख्यमंत्री माझी आणि अजितदादांची, त्यामध्ये तर भरीव निर्णय आम्ही घेऊ. पण जिथं जिथं मदत करता येईल त्या प्रत्येक शिवसैनिकांनी या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या बळीराजाचे अश्रू पुसण्याचं काम आपण करूया. आणि या येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा महायुतीचा भगवा डौलाने फडकवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.